मनसेसोबत दिलसे युती करणार, मनसेसोबत सकारात्मक भूमिका घेण्यास हरकत नाही, ही ठाकरेंची भूमिका. मनसेसोबत युती करण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांचं मोठं विधान. निलेश चव्हाणचा कमरेला पिस्तूल घेऊन नाचत असल्याचा व्हिडिओ समोर. निलेश चव्हाणसोबत शशांक हगवणेचाही माच कॅमेऱ्यात कैद. निलेश चव्हाणचा शोध घेण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची 2 पथकं रवाना. वैष्णवी हगवणे प्रकरणी गुन्हेगारी कृत्यात निलेशचा सहभाग असल्याचा आरोप. निलेश चव्हाण अद्याप फरार. सांगलीमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करत जीवे मारण्याची धमकी. विश्रामबाग पोलिसांकडून काही तासातच आरोपींना बेड्या. सोलापुरात घरगुती हिंसाचारातून विवाहित महिलेला बेदम मारहाण. दीर आणि जावेकडून करण्यात आली मारहाण. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सोफा पुसण्याची वेळ. नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आणलेल्या सोफ्यांवर धूळ असल्याने दादांनीच पुसला सोफा. सुरक्षा दलाला सापडली बसवराजूची डायरी. डायरीमध्ये माओवाद्यांच्या नावाने संदेश. लालशाहीने बसवराजूने लिहिला संदेश. सहकारी माओवाद्यांना डीआरजी पथकापासून सावध राहण्याचं आवाहन. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. मान्सून केरळमध्ये दाखल, तर राज्यात 1 आठवडा आधीच मान्सूनचं आगमन होणार. आणि इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा. शुभमन गिल कर्णधार तर रिषभ पंतची उपकर्णधारपदी निवड.